कधी तुमच्याबरोबरही असं झालंय का? एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप बोलायची, तुमची काळजी घ्यायची, तुमच्यासाठी वेळ काढायची, पण नंतर अचानक ती व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करू लागली. मेसेजचा रिप्लाय उशिरा येऊ लागला, बोलणं कमी झालं आणि कधीकधी समोरची व्यक्ती ऑनलाईन असूनही तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष करते. आणि गंमत अशी की ज्यावेळी ती व्यक्ती तुमच्यासोबत होती तेव्हा कदाचित तुम्ही तिचा विचार एवढा करत नव्हता, पण आता ती दूर गेल्यावर तिचाच विचार पुन्हा पुन्हा काय येतो? शेवटी असं काय होतं आपल्या मनात? यामागे मानवी मनाचा एक खूप इंटरेस्टिंग भाग आहे. आपल्या मेंदूला अपूर्ण राहिलेल्या गोष्टींचं उत्तर शोधण्याची जास्त सवय असते. समजा एखाद्या व्यक्तीशी तुमचं बोलणं रोज बोलणं होतं, एक दिवस अचानक बोलणं बंद झालं. आता तुमच्या मनात खूप प्रश्न सुरू होतात. नक्की काय झालं असेल? ती माझ्याशी बोलत का नाही आहे? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मला मुद्दाम दुर्लक्ष तर करते का? मला ती पुन्हा कधी बोलणार? आणि इथेच सुरू होतो मनाचा खेळ. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट शेवट मिळत नाही तेव्हा आपलं मन पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे परत जातं. म्हणूनच कधीकधी आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा असं का झालं या प्रश्नांचा जास्त त्रास होतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे सहज मिळतं त्याची किंमत आपल्याला कधीकधी कमी जाणवते, पण जे निश्चित अनिश्चित होतं, कधी मिळतं तर कधी नाही मिळत, याकडे आपलं लक्ष जास्त जाऊ लागतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रोज तुमच्याशी बोलते तर ते हळूहळू सामान्य वाटू लागतं, पण तीच व्यक्ती अचानक बोलणं बंद करते तेव्हा तुमचं लक्ष लगेच तिथेच जातं, कारण बदल जाणवतो. आणि मग नकळत आपण त्या व्यक्तीचं सोशल मीडिया पाहतो, ती ऑनलाईन आहे का ते पाहतो, कधी मेसेज केलाय ते पाहतो आणि प्रत्येक छोट्या गोष्टीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करते म्हणून ती तुमच्यासाठी योग्य व्यक्ती आहे असं होत नाही. कधीकधी आपल्याला त्या व्यक्तीची नाही तर तिच्याकडून मिळणाऱ्या मान्यतेची आणि लक्षाची सवय झालेली असते. म्हणून जेव्हा ते लक्ष अचानक बंद होतं तेव्हा मनाला रिकामेपणा जाणवतो आणि आपण त्या रिकामेपणाला प्रेम समजतो. आपण म्हणतो, मला तिची खूप आठवण येते, म्हणजे मी तिच्यावर खूप प्रेम करत असणार. पण प्रत्येक वेळी असंच असेल असं नाही. कधीकधी ती फक्त सवय असते, कधीकधी अपूर्ण राहिलेली गोष्ट असते, कधीकधी उत्तर न मिळालेला प्रश्न असतो आणि कधीकधी आपल्या मनाला स्वतःची किंमत त्या व्यक्तीच्या वागण्यातून ठरवायची सवय झालेली असते. ती माझ्याशी बोलते म्हणजे मी महत्त्वाचा आहे, ती मला रिप्लाय देते म्हणजे मी खास आहे, ती मला दुर्लक्ष करते म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे. पण हे सगळं चुकीचं आहे. तुमची किंमत एखाद्या व्यक्तीच्या रिप्लायवर ठरत नाही. कोणी तुमच्याशी बोललं तर तुम्ही मौल्यवान होत नाही आणि कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची किंमतही कमी होत नाही. म्हणून पुढच्या वेळी एखादी व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तेव्हा सतत तिच्या मागे जाण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच त्या व्यक्तीची गरज आहे का, की मला फक्त तिचं लक्ष मिळवायचं आहे? या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. कारण ज्याला तुमच्याशी बोलायचं आहे तो एखादा मार्ग नक्की शोधेल आणि ज्याला तुमच्या आयुष्यात राहायचं आहे त्याला सतत तुमचं लक्ष वेधून घ्यावं लागणारच नाही. नातं असो, मैत्री असो किंवा कोणताही संबंध, तो फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नाने टिकत नाही. म्हणून एखादी व्यक्ती दूर गेली तर प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. तिची आठवण येते त्याचा अर्थ तुम्ही कमजोर नाही, तुमचं मन फक्त एकदा बदलाशी जुळून घेत आहे. काही लोक आपल्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी येत नाहीत, काही लोक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. काही आपल्याला आनंद देतात तर काही आपल्याला मजबूत बनवतात. आणि काही लोक निघून गेल्यावर आपल्याला स्वतःची किंमत समजते. म्हणून ज्याला तुमची किंमत समजत नाही त्याच्या मागे धावण्यापेक्षा ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे त्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. कारण कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरं तर त्या व्यक्तीला विसरायचं असतं, ते व्यक्तीला नाही तर तिच्याकडून मिळणाऱ्या लक्षाच्या सवयी.
आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पुरेसं महत्त्व द्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी कोणीतरी तुम्हाला दुर्लक्ष केलं तरी तुमचं मन एवढं अस्वस्थ होणार नाही. कारण मग तुम्हाला समजलेलं असेल, माझी किंमत कोणाच्या लक्षावर नाही, माझी किंमत माझ्या अस्तित्वात आहे.